टॉस जिंकला खरे तर राधाकृष्ण तोंडरे टीमनं सर्वप्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय क्रियांश 11 ताजपूर टीमला. ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्रिवेणी संगम पंचांचा पॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. सँडी पायकर सर यांचा पॅनल आज 5 दिवस या स्पर्धेमध्ये पाहतोय. ऑफिशियल अंपायर्स आमचे सँडी पायकर सर केबाले, त्याच्यानंतर सुनील तांडे सर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सत्यवान काकडे सर. या ऑफिशियल 3 अंपायर्स या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. भरपूर चांगली स्पर्धा पाहतोय. चला सलामीची जोडी लगेच आपण पाठवा विनंती असेल क्रियांश 11 ताजपूर टीमला. चार षटकाची मॅच कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. ताजपूर संघाचा विचार केला तर अलिबाग वरून हा संघ खेळण्यासाठी अगदी वेळेवरती उपस्थित राहिला. सर्व टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला ऑफिशियल अंपायर्स आपण आता मैदानाच्या आतमध्ये जा. विश्वास पाटील सरांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. या मॅचसाठी आपण पाहतोय 2 ऑफिशियल अंपायर्स सत्यवान काकडे सर आणि सुनील तांडे सर यांना त्या या मॅच मध्ये 4 षटकांची मॅच. यस 4 षटक 4 गोलंदाज वापरले जातील याच्याकडे लक्ष द्या. भरपूर चांगली स्पर्धा डिसिप्लिन शिस्त पद्धत स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्याच्यानंतर प्रभाकरजी दाबले यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. मोरबे गावाचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आला असाल तर या व्यासपीठावरती मोरबे गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. अंतिम दिवस अंतिम टप्पा स्पर्धेचा 4 दिवस त्याच्यानंतर 5वा दिवस घेतलेली मेहनत आणि मेहनतीने साकारलेले हे क्रीडांगण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी एकवेळच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतात. सुपर 8 ची पहिली लढत. एका साईडला श्रेयस 11 ताजपूर आणि त्या संघासमोर फाईट करतोय तो मात्र राधाकृष्ण तोंडरे. त्याच्यानंतर मनोजजी तांबडे आणि दिनकरजी नावडेकर यांना देखील विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर प्रवीणजी भगत यांना देखील विनंती की आपण देखील यावा. चला तिथे समोर कोणाची गाडी आहे ते आपण साईडला घ्या. धर्मवीर आणि धर्मवीर असे 2 फलंदाज तुम्हाला सध्या मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी नक्कीच पाहायला मिळतात. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला खरे तर राधाकृष्ण तोंडरे टीमला. आणि पहिला मुख्य ट्रम्पकार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल राकेश पाटील इन ऍक्शन मध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. येस केम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार राकेश पाटील आणि समोर फलंदाज पहिला ऋषिकेश. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. ओहो वेगवान बॉल. पहिलाच बॉल अगदी वेगवान डिलिव्हर केला. जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न राकेश पाटीलचा आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पहिलं षटक म्हटलं ना तर मेंडेटरी पावर सर्कलचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते. आणि ते करत असताना मॅच मध्ये राकेश पाटील तोंडरे टीमसाठी. सेकंड बॉल थोडासा वेटानं ऑच करायचं होतं. लाईन खराब ऑप्शनच्या बाहेर बॉल होताना पंचांचा इशारा आला की बॉल वाईट. अतिरिक्त दाब्यानं अकाउंट ओपन झालंय. सध्या बॅटिंग करत असताना श्रेयस 11 ताजपूर संघाचा. पहिला बॉल अगदी सुरळीत डिलिव्हर केला.
तिथे आपण पहिला बॉल निर्धाव पाहिला आणि सेकंड बॉलवरती थोडासा लाईन मधून पटकला. पिल्लेची विरचना देखील इथे चेंज केली जाते. विकेटसाठी झालं हे सातत्याने रचलं जाईल. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करीत असला तोंडरे टीमच्या माध्यमातून आडव्या बॅटचा वापर केला. तेवढीच चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी आपण राकेश पाटीलची पाहतोय आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. पहिला षटक अगदी चांगल्यारीत्या फेकत असताना सध्या तोंडरे टीम साठी हा मुख्य ट्रम्प आहे तोंडरे टीमचा राकेश पाटील आणि तेवढीच चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये समोर ऋषिकेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल हा देखील वेगवान बॉल आहे. कमालीचा हा षटक सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव फेकतोय जिथे शांत डोला फलंदाज ऋषिकेशला सलग हा तिसरा बॉल निर्धाव फेकलाय. पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या देतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राकेश पाटील. टॉस जिंकून संघनायकाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयावरती ठाम अशी गोलंदाजी सध्या तरी राकेश पाटीलची पाहायला मिळतं. चेंडूचा लाईन मेरिट फाऊल खेळ करावा लागेल फलंदाज ऋषिकेशला. प्रहार केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिडऑन मध्ये पकडला जे संपलाय ऋषिकेशचा हा खेळ आणि पहिला धक्का बॅटिंग करत असला श्रेयस 11 ताजपूर टीमला. चांगली गोलंदाजी पहिलं षटक कसं फेकावना याचं ज्वलंत उदाहरण देत असताना राकेश पाटील जिथे पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच श्रेयस 11 ताजपूर टीमला ताब्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सलग 4 बॉल निर्धाव ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि 1 अतिरिक्त धाव राकेश पाटीलने खर्च केल्या. पहिला षटक अगदी दमदार फेकत असताना तोंडरे टीम साठी राकेश पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रशांत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चेंडूचा लाईन मेरिट पाऊन खेळ करावा लागेल. जेव्हा तुमच्या पाठमधून मोठे फटके येत नसतील ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या आणि ती रणनीती ती स्ट्रॅटेजी मॅच मध्ये आखावी लागेल. अक्रॉस झाले पूर्णपणे प्रहार करण्याचा प्रयत्न तेवढीच चांगली लेंथ लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी आपण राकेश पाटीलचा सलगचा हा 5वा बॉल निर्धाव फेकला. अगदी चांगली गोलंदाजी सलग 5 बॉल निर्धाव या स्पर्धेमध्ये मेडल षटक फेकण्याचा विक्रम करेगा गोलंदाज राकेश पाटील. यस 1 अतिरिक्त धावा. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला अंतिम बॉल वरती ऑल साइडला तडाखा दिला आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. अंतिम बॉल वरती ठोकला षटकार. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुजरा. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची. रणपंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी नम कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती. राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुजरा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना ताजपुरा संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती जिथे पहिल्या ओव्हरमध्ये सत्ता गाजवली गोलंदाजी करत असताना तोंडरे टीमला. पहिला षटक कमालीचा राहिला राकेश पाटीलचा. आता सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय राधाकृष्ण तोंडरे टीमला. साहिल पाटील ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय. पहिला षटक अगदी चांगला आपण पाहिलं राकेश पाटीलचा. 4 षटकांची मॅच आहे. टॉस हरला आणि सर्वोत्तम फलंदाजी करायची तो मात्र श्रेयस 11 ताजपूर टीमला. आणि अशा स्थितीमध्ये पहिल्या षटकापासून थोडासा बॅकफूट वरती ढकलला राधाकृष्ण तोंडरे टीमला. इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक वरती फलंदाज भूषण आज ओपनर हा फलंदाज सध्या खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतो.
सेकंड षटक गोलंदाज या समोर भूषण हा फलंदाज ऍक्शन मध्ये थोडस संयम शांत दिमागानं खेळ करावा लागेल. 4 षटकामध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षेने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल सेकंड षटक गोलंदाज साहिल पाटील दुसरा टर्न कार्ड. पहिलाच बॉल वेगवान अगदी चांगली गोलंदाजी 4 रीतीनं राकेश पाटीलला पहिला षटक फेकला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतोय सध्या हा दुसरा ट्रम्प कार्ड साहिल पाटील जिथे पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पण जसजसे डॉट चेंडू येतील ना तसतसा प्रेशर क्रिएट होईल तसतसा मी म्हणे तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला ना त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. पहिला बॉल डॉट फेकला सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडला जे संपलाय फलंदाज भूषणचा केला दुसरा धक्का ताजपूर टीमला. संघर्ष करत असताना सध्या ताजपूर संघ आणि तेवढीच चांगली गोलंदाजी राधाकृष्ण तोंडरे संघ करतोय. पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्पाना भेदक मारा वारंवार केले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते ताजपूर टीमला आणि इथं मात्र लो स्कोर सध्या पलकावरती पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. या षटकाचा देखील विचार केले ना साहिल पाटीलनं सलग 3 बॉल निर्धाव फेकला जिथे पूर्णपणे पाकफूट वरती ढकलला बॅटिंग करत असताना श्रेयस 11 ताजपूर टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत नो मास लँड चेंडू डिलेबस झाला सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि चित्याच्या चपलाने या 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाबेसाठी ना मॅच मध्ये संघर्ष करतोय सध्या ताजपूर संघ आणि इथे मात्र एक धाव इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल आणि त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना सध्या ताजपूर संघ संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल गणेशजी खंडागले जितेंद्रजी फडके कारमजी गडगे आणि पांडुरंगजी नावडेकर या सर्व मान्यवरांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा साहिल पाटील दुसरा ट्रम्प कार्ड राधाकृष्ण तोंडरे टीमचा. जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला अलाउंड द कार्पेट प्रमोद पाटील चेंडूखाली येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. कमालीची गोलंदाजी पहिला षटक अगदी दमदार राहिला चांगलं स्टार्ट मिळालं राधाकृष्ण तोंडरे टीमला. त्याच्यानंतर साहिल पाटीलने देखील षटक कमालीचा फेकलाय जो सध्या मजबूत स्थिती निर्माण करतोय. तो मात्र पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे. समोर फलंदाज पहिला ऑन स्ट्राइक प्रशांत हा फलंदाज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला थोडासा गोलंदाज रिदम चुकला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम तुमचा फुटवर्क खूप इम्पॉर्टंट असतो आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होते गोलंदाज साहिल पाटील. दोन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिला आणि सध्या मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो राधाकृष्ण तोंडरे. समोर प्रशांत इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. ट्राय केलाय चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे जिथे विकेटची संधी आणि तिसरा धक्का टीम ताजपूर टीमला लागतं. फलंदाज प्रशांत मैदानातून बाहेर.
आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रेयस 11 ताजपुरा संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. खरं मोरबे टीमचे पॅकर्स रोनक ग्राफिक्स नवीन पनवेल यांचे आपण जर्सी पाहतोय. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस अवघ्या 10 धावा धाव पुस्तकावरती जिथे 3 धक्के बॅटिंग करत असताना ताजपूर टीमला लागले. येणाऱ्या 12 बॉल मध्ये संघर्ष करावा लागेल. ताजपूर टीमला एक चांगलं टोटल तुम्हाला उभा राहायचं आहे तर तुम्हाला पार्टनरशिप मॅच मध्ये बनवावं लागेल. सर्व राजेश शेठ फडके यांच्या माध्यमातून आज स्पर्धेचा आपण तर्रार पाहतोय. 5 दिवस क्रीडा स्पर्धा आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस जिथे पहिली सुपर 8 ची लढत आपण पाहतोय. एका साइडला राधाकृष्ण तोंडरे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय नक्कीच श्रेयस 11 ताजपूर संघ. जो संघ अलिबाग वरना इथे प्रवास करून आला, भरपूर दूरचा प्रवास केला, मात्र संघ थोडा आता अडचणीखाली सापडलाय. 12 बॉल मध्ये अवघ्या 10 धावा पडल्यात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये प्रतिप्रहार करावा लागेल, आक्रमक रूप धारण करावा लागेल, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मिलिंद पाटील. पहिलाच बॉल थोडासा टॅपिंग क्रिकेट झालं. एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. भरपूर चेंडू डॉट केला. हे डोकेदुखी राहिले सध्या बॅटिंग करत असताना ताजपूर टीम साठी. विकेट गमावलं. 3 फलंदाजीमध्ये थोडस नाराज करत असताना सध्या ताजपूर संघ. प्रहार केलाय, सेट आउट, चांगला फटका गॅप सिलेक्शन केलाय. चेंडू फरार होईल जिथे मिळतीच्या ठोकला हा चौकार. जयच्या बॅटमधून चौकाराला 4 धाबेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभिनय. इथून जर जिंकला तर एखादा ट्रॉफीचा मान तुम्हाला दिला जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. सुपर 8 ची लढत आहे. मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आमने सामने संघर्ष करत असताना 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रेयस 11 ताजपुरा संघ जाऊन पोहोचला. 3 फलंदाज आपण पाहिलं, वैयक्तिक चांगले योगदान देता आलं नाही. आता 4थ्या 5व्या क्रमांकाचा फलंदाज ज्यांना टीमची जबाबदारी घ्यावी लागेल आणि पूर्णपणे चांगला खेळ साकारावा लागेल. जिथे संघ थोडासा अडचणीखाली सापडले ना, अडचणी सावरावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बनवायला लागेल आणि एक चांगल्या टार्गेट वरती न्यावं लागेल ताजपूर संघाला. जयच्या बॅटमधून चौकार आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिलिंद पाटील. तिसरा ड्रम कार्ड. पुन्हा प्रहार केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत केंद्र सुखी दिले जीवनदान. जय या फलंदाजाला मिळतील या बॉल वरती 2 धाबा.
दोन धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 16 या आकड्यावरती. पण तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटले ना, पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला इन्व्हाइट करणं आणि तेच केलं सध्या राधाकृष्ण तोंडरे टीमनं. या फलंदाजाला जीवनदान देणं एक कुठपर्यंत मागणे राहील. गोलंदाज सया मिलिंद पुढचा बॉल थोडासा स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न लाईन मिस केली. पंचांचा इशारा आलाय की इट इज अ बाईट. अवांतर एकदा जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. हलवापणे प्रवास करीत असताना श्रेयस इलेव्हन ताजपूर हा संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावपुस्तकावरती. थोडासा धावगतीला आता वेग देण्याचा प्रयत्न. जयला दिलेलं जीवनदान कुठपर्यंत महागडे राहील तोंडे टीम साठी पाहणं देखील तेवढंच गरजेचं. थोडासा सल्ला मसलत करत असताना गोलंदाज संघाचे संघनायक सुनीत पाटील उर्फ बबला एक अष्टपैलू खेळाडू आणि थोडासा सल्ला देण्याचा प्रयत्न सध्या मिलिंद पाटीलला, जो तिसरा ट्रम्पका तिसरा गोलंदाज आपण तोंडे टीमचा पाहतोय. नक्कीच बबल्याचे आपण पाहिले तर मोहम्मद अदरुद्दीन या खेळाडूची उपमा सँडी पालकरने दिल्या बबल्याला संघनायक. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार मिलिंद. हो इनसाइड आउट केलं. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा विकेटची संधी. आता चुकी होणार नाहीये. हा लागेल चौथा धक्का. बॅटिंग करत असताना श्रेयस इलेव्हन ताजपूर टीमला. चौथा विकेट मैदानातून बाहेर. हा चौथा धक्का बॅटिंग करत असताना ताजपूर टीमला लागलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज मिलिंद पाटील. तिन्ही गोलंदाजांनी अगदी चांगली कामगिरी केली आणि एक मजबूत स्थितीमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी हा फलंदाज दाखल झाला. जबाबदार खेळ साकारावा लागेल. वेगवान बॉल टॅपिंग क्रिकेट शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिली 18 धाबा धावपुस्तकावरती. या चेंडूचा विचार केला, या षटकाचा विचार केला. तब्बल 5 चेंडू फेकल्या. अंतिम बॉल असेल मिलिंद पाटील आणि समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये ऋतिक, ज्यांना मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 48 धाब्यांची उपयुक्त केली साकारली होती. हा फटका चांगला 5च्या अगदी रडार मध्ये आणि ऑफ साइडला बॉल लॉक केला. 6 धाब्यांसाठी षटकार. षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्रेयस इलेव्हन ताजपूर संघ जाऊन पोहोचला टोटल 24-24 या आकड्यावरती. त्याच्यानंतर बलरामजी पाटील कॅलस कंपनीचे मुकादम माताडी कामगार
यांना विनंती की आपण याबा व्यासपीठावरती त्याच्यानंतर रायगडचा ठाण्या भाग विश्वाची पाटील सर यांना देखील विनंती की आपण देखील याबा त्याच्यानंतर वासुदेवजी पाटील यांना देखील विनंती की आपण देखील याबा व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमित पाटील उर्फ बबल्या. पहिलाच बॉल इनसाइड आउट चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार मिल्तीच्या टोकला हात चौका. पहिल्याच बॉलवरती चौकार आक्रमक रूप धारण केलं. थोडासा चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. रनआउटची संधी आणि इथे यश फलंदाज बाद पाचवा हा धक्का बॅटिंग करत असला श्रेयस 11 ताजपूर टीमला लागलाय. रनआउटचा शिकार झाला. फलंदाज ओमकार मैदानातून बाहेर. आतमध्ये साकारतोय तो मात्र राधाकृष्ण तोंडरे संघ टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि चारही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली. शेवटचे षटक फेकत असताना गोलंदाज स्वतः संघनायक सुनीत पाटील उर्फ बबल्या हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती एक अष्टपैलू खेळाडू आणि भरपूर चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हा प्रॅकर जरूर होता. ऑन साइडला केला चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज बबल्या चेंडू काय जातील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ 30 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ताजपूर हा संघ. त्याच्यानंतर आमचे तोंडे संघ खेळतात. त्याच्यानंतर आमचे सर्वांचे लाडके साई चषकाचे आयोजक करते मच्छिंद्र शेठ पाटील हे देखील आला असेल तर या व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू फरार मिळतील 4 टोकला चौका. चौकाला 4च्या मदतीनं संघ पुढे सरकला. फलकावरती धावा पहिला 34 34 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार सुनीत पाटील. हो सुपर बॉलिंग यस. पंचाचा इशारा थोडासा लाईन खराब आहे. वाईटचा इशाराला अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ 35-35 धावा. तोंडे टीम साठी शुभेच्छा. A1 जोडी अर्थात आमचे 7 पडक्यांना रोहित पाटील यांच्याकडून खरं तर तोंडे टीम साठी शुभेच्छा. ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे स्वागत करतो बबल्याचा आणि टोकला षटकार फलंदाज ऋतिकनं एक चांगला खेळ साकारतो. जिथे संघ थोडासा अडचणीखाली आला होता ना थोडासा दबाव निर्माण झाला होता आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करतोय ऋतिक. आपल्या टीम साठी धाबेसाठी संघर्ष करत होता. खरं तर ताजपूर संघ अशा स्थितीमध्ये अगदी संकटमोचक खेळ साकारत असताना ऋतिक हा फलंदाज त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकाराला वैयक्तिक दमदार योगदान सध्या राहिलाय. तो मात्र ताजपूर टीम साठी संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 41 41 आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्रेयस 11 ताजपूर
या षटकाचा विचार केला तर थोडासा महागड षटक राहतोय तो मात्र गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीम साठी सुनीतच्या षटकामध्ये स्लॉगच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करत असताना फलंदाज ऋतिक फलंदाज पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सुनीत पाटील बॉलिंग ट्रॅक मध्ये तयार पुन्हा प्रहार अजून एक तडाखा अजून एक धमाका सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्रेयस शिलबन ताजपूर टीमला 4 षटकांच्या अखेरीस टोटल धाबा जमा केला त्या मात्र 47 सेकंद 17 मध्ये लक्ष्य पार करावा लागेल प्रवास करावा लागेल सेकंद 17 मध्ये राधाकृष्ण टीम समोर प्रवास आहे 24 बॉल आणि 48 धाब्यांचा लक्ष्य घेऊन सेकंद 17 मध्ये उतरावा लागेल त्याच्यानंतर सौरभजी नावडेकर व्यासपीठावर त्यांचं शुभागमन झालं आपलं हार्दिक स्वागत आहे मोरबे गावचे सर्व ग्रामस्थ सर्वांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती तुमच्या गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आज स्पर्धेचा अंतिम दिवस त्याच्यानंतर झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ताजपूर टीमला 4 षटकांच्या अखेरीस टोटल 47 धाबा जमा केला आणि सेकंद 17 मध्ये 48 धाब्यांचा लक्ष्य ठेवलं तो मात्र राधाकृष्ण तोंडरे टीम समोर पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पहिल्या अवघ्या 10 धाबा होत्या मागील 12 चेंडूमध्ये जिथे आक्रमक रूप धारण केलं आणि एक चांगलं टोटल उभारलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ताजपूर टीमला 47 धाबा कंप्लीट केला 48 धाब्यांचं लक्ष्य हा कशा रीतीने पार केलं जाईल सेकंद 17 मध्ये की या लक्ष्य पार करत असताना अडचणी निर्माण करेल ताजपूर संघ हे पाहणं गरजेचं चला विनंती असेल सलामीची जोडी लगेच आपण किलपट्टीवरती पाठवा सेकंड सुपर 8 ची लढत असेल एका साईडला घरच्या मैदानावरती केलेल श्री गणेश मोरबे आणि त्या संघासमोर फाईट करे ओडापण वहाल चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी या पुढची सुपर 8 ची लढत घरच्या मैदानावरती श्री गणेश मोरबे
आणि त्याला फायर करे ओरडापण वाल. चला ओरडापण वाहल टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि सुपर 8 ची लढत जिथे आपण पहिलीच मॅच पाहतोय. एका साईडला राधाकृष्ण तोंडरे आणि त्याला फाईट करत असताना श्रेयस 11 ताजपूर संघ, जो संघ अलिबाग वरून अगदी बिलॉंग केल्यानं वेले भरती संघाने उपस्थित दाखवली आणि तो संघ सध्या फाईट करत असताना तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज पाटील आणि सुनीत पाटील ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल केमान गोलंदाज भूषण हा मुख्य ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती ताजपूर टीमचा पाहायला मिळेल. 48 धाब्यांचा प्रवास कशा रीतीने सुखरूप राहील तोंडे टीम साठी की प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. पहिलाच बॉल ऑफ साइडला खेळलाय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत पहिल्याच बॉल वरती वैयक्तिक संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सूरज पाटील एका धाबेनं. स्ट्राइक रिटर्न झाली. स्ट्राइक वरील फलंदाज सुनीत पाटील हा फलंदाज आपण इन ऍक्शन मध्ये सुनीत पाटीलचा विचार केला. या वर्षी अगदी इन्फॉर्म असणारा खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये 48 धाब्यांचं लक्ष्य कशा रीतीने पार केलं जाईल त्याच्यासाठी रणनीती स्ट्रॅटेजी आखावी लागेल. ते मात्र बॅटिंग करत असताना नक्की तोंडरे टीमला सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पिबनचा पहिला षटक फेकत असताना गोलंदाज आपण भूषणला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चला टॉस साठी या ओडापण वाहाल टीम संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. सेकंड बॉल प्रहार केला मिड विकेटला. अति चेंडू डीप निघून चालला. मिळती 4 पहिल्याच बॉल वरती परिचय दिला सुनीत पाटील उर्फ बबल्यानं आणि पहिल्याच बॉल वरती टोकला चौकार. फलंदाज सुनीत पाटील आणि पहिल्याच बॉल मध्ये सुनीतच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिला. 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 5 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. फटका पोचलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही आणि हा लागेल पहिला दे धक्का. बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडे टीमला सुनीत पाटील बॅक टू द पवेलियन. फलंदाज सुनीत पाटील मैदानातून बाहेर झालाय. तोंडे टीम साठी शुभेच्छा येतात. आमचे मित्र 7 फटके आणि प्रदीप पाटील एवन जोडी यांच्याकडून तोंडे टीम साठी शुभेच्छा. त्याच्यानंतर खास शुभेच्छा कस्तूर पाटील साठी 7 फटके आणि प्रतीक पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. हो लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. गुडलंस स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केला. उचली भरपूर चांगली प्राप्त झाली आणि त्याचा बेनिफिट मिळतो सध्या गोलंदाज भूषणला. पहिल्या षटकामध्ये टी फॉर टॅट जसं तसे उत्तर देत असताना सेकंड 17 मध्ये सध्या ताजपूर संघ पहिला षटक फेकत असताना आपण 4 चेंडू भूषणने डिलिव्हर केल्यानं 5 धावा, ज्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट. सुनीत पाटील मैदानातून बाहेर.
प्रहार केलाय बॅकच्या इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हा ठोकला षटकार फलंदाज रोशन पाटील याच्या बॅट मधून हा षटकार आला संघाची धावसंख्या पहिली संघ टोटल जाऊन पोहोचल्या 11 या आकड्यावरती लक्ष्य 48 धाब्यांचा प्रवास करायचा 12च्या सरासरीने धाबा जमा करायच्या आहेत आणि त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे रोशन पाटील ऍक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खिलाडू आणि ज्यांना प्रहार केला फलंदाज गोलंदाज भूषण वरती थोडासा सुजबूज समजदारने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू होता डायरेक्ट हिट जर केल्यास कदाचित फलंदाज रोशन पाटीलसाठी धोका असू शकता मात्र ते डायरेक्ट हिट झाले नाही से पॉपिस केज वरती पोहोचले रोशन पाटील आणि अंतिम बॉल फेकला डॉट पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे 1-11 या आकड्यावरती ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय सँडी पार्कर सर केवाले यांना ऑन स्क्रीन वरती पाहता आज टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर उंच शिखर भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण सँडी पार्कर सर यांची पाहिली आणि ऑन स्क्रीन वरती ते आपण सध्या पाहतोय बघा चष्मा आंखों पे गॉगल त्याच्यानंतर तोंडे टीम साठी पुन्हा त्या शुभेच्छा येतात तोंडे टीम साठी शुभेच्छाचा वर्षाव होतोय खरं तर जम्मू काश्मीर येथून खरं टावर ग्रुप तोंडरे यांच्याकडून तोंडरे टीम साठी शुभेच्छा आल्यात ते या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं देखील हार्दिक स्वागत आहे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती दाबा पहिला संघ 11 या आकड्यावरती सुनीत पाटील मैदानातून बाहेर झाला मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि सूरज पाटील जोडी सध्या खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा गोलंदाज भूषण हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज सुरेश पाटील आज ओपनर प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला जाईल संपला फलंदाज सूरज पाटीलचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला टँकटीच अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली दमदार स्पर्धा आज स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही पाहता आणि सुपर 8 ची पहिली मॅच संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळतो दोन्ही संघ विजयासाठी भरपूर चांगला संघर्ष करत असताना आमने सामने तेवढी चांगली फाईट करत असताना आपण पाहतोय दुसरा विकेट गमवला बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमला 2 सलामी मिळून आता मैदानातून बाहेर झाल्यात 48 धाब्यांचा घेतलं लक्ष आता थोडासा प्रवास मध्ये अडचणी निर्माण करतं तात्पुरते संघाची ते दुसरा ते धक्का दिलाय तोंडरे टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला तो मात्र राकेश पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज भूषण ज्याला पहिल्याच बॉलवरती यश मिळालं आणि जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला रेपर घेतलाय ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल गोलंदाजावरती थोडस आक्षेप घेतलाय आणि ऑन स्क्रीन वरती आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आदेश दादा यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी केली जाईल पुढचा बॉल समोर फलंदाज राकेश अगदी चढ मध्ये बॉल फेकला खोदकाम केलं ऑन साईडला लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला एका दाबेला प्राधान्य दिला एका दाबेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती पण सिंगल डबल देखील प्राधान्य देणं हे गरजेचं आहे कारण की लक्ष मोठं नाही आहे तुम्ही जर सिंगल डबलला प्राधान्य दिला त्याच्यानंतर येणारे मोठे फटके विजयाकडे वाटचाल करेल तो मात्र राधाकृष्ण तोंडरे संघ
राकेश फलंदाज रोशन ही जोडी सध्या खेळपट्टीवरती थोडासा सल्ला मसलत करीत असताना मॅच इम्पॉर्टंट ना, इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव कोरलं जाईल आणि त्याच्यासाठी लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकत असताना टी फॉर टॅड सेकंड 17 मध्ये जसं तसं उत्तर देत असताना ताजपूर संघ समोर रोशन होता. फुलटॉस बॉल डीप मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांना पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं आहे गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळते. सध्या ताजपूर टीमच्या दुसरं षटक फेकत असताना आपण भूषणला पाहतोय, ज्यांना 3 चेंडू अवघ्या 2 धाबा आणि 1 टक्का दिला बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला. संघाची धावसंख्या पहिले 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे संघ प्रहार करावा लागेल मॅच मध्ये तोंडरे टीमला. तोच प्रयत्न करत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी साकारली जाते मॅच मध्ये. अगदी सबमरीन डिलिव्हरी हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज भूषण आणि हा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतो. डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करत बॅटिंग करत असताना तोंडरे संघावरती प्रत्येक बॉलवरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये केले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर आहे. 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे संघ प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाकपट स्कवरलेला चेंडू चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला. 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट केला. प्रत्येक धाबेसाठी शिरकाव करतोय, प्रत्येक धाबेसाठी संघर्ष करतोय मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तोंडरे संघ 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे संघ. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज राकेश पाटील, एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये हवा खरतर तोंडरे टीमला, जो खरतर टीमच्या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल, मात्र तो फटका येणं गरजेचं आहे. प्रयत्न केला, चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी साधली फलंदाजांना. या बॉलवरती बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्या. पाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होते ओमकार, अगदी चांगला एफर्ट आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. सेकंड षटकाचा खेळ देखील आता समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे संघ जाऊन पोहोचला. टोटल 17 या आकड्यावरती आता येणारे 12 बॉल आणि 31 धाब्यांची गरज आहे. दादांना विनंती करेन की आपण याबा आपलं शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी राकेशजी फडक्यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान वासुदेवजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. दादांना विनंती करेन की आपण याबा आपलं शुभ सन्मान केला जाईल. अगदी चांगली स्पर्धा, प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार राज्य करते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अतिथी मंचकावरती पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान केले जाते. वासुदेवजी पाटील तोंडरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केले जातं. मायाचे उद्देशाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर 8 ते 12 फेब्रुवारी मध्ये त्यांच्याच माध्यमातून आपल्याला नाईट स्पर्धा तोंडरेच्या मैदानावरती पाहायला मिळेल. नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते वासुदेवजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केले जातं. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल बलिरामजी पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील हवा आपले देखील शुभ सन्मान. मी राकेश दादांना विनंती करेन की आपला पवित्र शुभ असते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. 5 दिवस क्रिकेटचं थरार आपण पाहिला आणि 5 दिवस आपण अगदी पाहुणा वर्ग पाहिला. जो आयोजक कमिटीच्या प्रेमापोटी आला प्रत्येक मान्यवर त्यांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर गणेशजी खंडागले यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा आपले देखील शुभ सन्मान केले जाईल. राकेश दादांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे.
त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल SN कॉन्ट्रॅक्शन सौरभ शेठ नावडेकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील हवा आपले देखील शुभ सन्मान केला जाईल. राखी जाताना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण हा शुभ सन्मान करण्याचा मायाचे उद्दाशान प्रेमाचा प्रतीक पुरगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे हा शुभ सन्मान केला जातोय. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आता गरज आहे टोटल 31 धावांची. त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. तोंडरे टीमला फलंदाज रोशन पाटील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि राकेश पाटील ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा देऊन बसलाय तोंडरे संघात. त्या अपेक्षावरती भरणं द्यावं लागेल, उभं राहावं लागेल. येणाऱ्या काही बॉल मध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष टाईट करायचा तुम्हाला येणाऱ्या काही बॉल मध्ये आक्रमक रूप धारण करावं लागेल. समीकरण पहिला बॉल शिल्लक आहेत 11 आणि करायच्या 30व्या मॅच मध्ये तोंडरे टीमला. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे. सत्यवान काकडे सरांचा इशारा आला की बॉल बाहेर अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 19 आकड्यावरती. तिसरा ट्रम्प कार्ड तिसरा गोलंदाज यश ज्याचा वापर केला सध्या ताजपूर टीमला. हा ट्रॅकर होता चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे तस्तक चेंडू फरार मिलतीच्या टोकला हा चौका. राकेश पाटीलच्या बॅट बिंदूला चौकाला 4 धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. समीकरण पहिला बॉल शिल्लक आहेत आता 10 आणि करायच्या 25 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून जर चांगला खेळ साकारला शेवटपर्यंत या जोडीने खेळ साकारला तर मॅच मध्ये विजय संपादन करू शकतात तोंडरे संघ आणि त्या मॅच मध्ये विकेटची गरज आहे ताजपूर टीमला. प्रहार केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकेटची गरज होते ना अखेरकार ती विकेट घेतली यशनं. जिथे तिसरा धक्का राधाकृष्ण तोंडरे टीमला फलंदाज राकेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. हाल टीम आपला संघनायक आपण टॉस साठी या. पुढची मॅच सुपर 8 ची दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला घरच्या मैदानावरती केले श्री गणेश मोरबे आणि त्या संघासमोर फाईट करे ओडापण वहाल. या दोन संघांदरम्यान दुसरी सुपर 8 ची लढत पाहायला मिळेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण पहिला बॉल शिल्लक 9 आणि 9 मध्ये करायच्या तब्बल 25 धावा. 9 बॉल 25 समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ पाटील हा फलंदाज सध्या इन झालाय. लो फुल टॉस बॉल वेगवान बॉल होता धाबेसाठी संघर्ष करतोय. स्ट्राइक रोशन पाटीलला हवंय. 22 मध्ये एक सिंगल मिळेल. एका धाबेने संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपुस्तकावरती अजूनही येणारे 8 बॉल 24 धावांची गरज आहे. किमान 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका हवा मॅच मध्ये तोंडरे टीमला. रोशन पाटील ऍक्शन मध्ये चाचामध्ये क्षमता प्रोटेक्शन आहे मात्र त्याला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या यश करते. कमालीचा षटक राहिला. 22 मध्ये पुन्हा एकदा सिंगल मिळेल. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि तो जोडण्यासाठी प्रयत्न करत असताना सध्या तोंडरे संघ एका धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 25 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक 7 आणि करायच्या 23 धावा. 7 बॉल 23 समीकरण. 48 धाबांचे घेते लक्ष पार करत असताना संघावरती थोडासा दबाव निर्माण केला सध्या श्रेयस निर्माण ताजपूर टीमला. तिन्ही गोलंदाजांना टी फॉर टॅट जसं तसं उत्तर या सेकंड 17 मध्ये दिलाय. प्रहार केलाय स्ट्रेट ड्राइव्ह चांगला फटका ऑफ साइडला क्षेत्ररक्षक होते. चेंडू जाईल बॉल लाईनच्या बाहेर. 4 धाब्यासाठी ठोकला चौकार. फटक्याची गरज होती खरं तर
लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. आज अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या विनंती असेल ताजपूर टीमला. येणारे 6 बॉल आणि आता गरज 19 धावांची. मॅच मध्ये राधाकृष्ण तोंडरे टीमला 48 धावांचा घेतला. लक्ष पार करत असताना भरपूर चांगलं उत्तर दिलं सेकंद 17 मध्ये ताजपूर टीमला. तिन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी केली. आता शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये डिप्रेस करायच्या त्या मात्र ताजपूर टीमला 19 धावा. त्याच्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, तो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावा डिप्रेस करून देईल. तो मात्र ताजपूर टीमसाठी वापर केला गोलंदाज मला पाहायला मिळेल. श्रेयस हा गोलंदाजाचा वापर केला सध्या ताजपूर टीमला. समोर फलंदाज पाहिलं ना इन ऍक्शन मध्ये रोशन पाटील, जो 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अद्यापिक स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर राधाकृष्ण तोंडरे टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज रोशन पाटीलला. क्षमता प्रोटेक्शन आता मैदानावरती स्वतःला सिद्ध करावा लागेल. 6 बॉल 19 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार केला, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉक ऑन मध्ये. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेला समाधान मानलंय. सिंगल डबलला सध्या खुश असेल ताजपूर संघ. जाणलं इथे सिंगल डबलला सामना जिंकू शकत नाहीये आणि आज सामना जिंकायचा आहे तोंडरे टीमला, तर तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. एका धावेनं समीकरण चेंज झालं. 5 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. कौस्तुभ पाटील इन ऍक्शन मध्ये ज्याच्या बॅटमधून आपण एक चौका जरूर पाहिला आणि तोच हो सुपर फटका ऑफ साईडला लॉक केलं. 6 धावांसाठी हा तडाखा दिला षटकार. जिद्द आणि चिकाटी ठेवले सध्या कौस्तुभ पाटीलला. वैयक्तिक संकटमोचक केली साकारते समीकरण पाहिलं. येणारे 4 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून दोन्ही संघाला चांगला संघर्ष करावा लागेल. येणारे 4 बॉल 12 धावांची गरज आहे. विजयासाठी आशेची किरण दाखवली फलंदाज कौस्तुभ पाटील, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला आणि तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. गोलंदाज थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्राय करते गोलंदाज श्रेयस, ज्याच्यावरती विश्वास ठेवला ताजपूर टीमला आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी केली जाईल का. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 12 धावा वाचवल्या जातील का, मोठा प्रश्न समोर. तेवढा दाखल केला कौस्तुभ पाटील. हो पुन्हा प्रहार, अजून एक तडाखा, अजून एक धमाका, सलग पाक टू पाक हा दुसरा षटकार. सहा मध्ये 19 धावांची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये कौस्तुभ पाटीलचा हल्ला बॉल पाहायला मिळतो. येणारे 3 बॉल 6 धावांची गरज है. मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्मविश्वासाने खेळ साकारतो सध्या कौस्तुभ पाटील. तो मात्र राधाकृष्ण तोंडरे टीम साठी. चला स्पीडअप देखील करा. येणारे 3 बॉल आणि गरज आहे तब्बल 6 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळतं. सुपर 8 ची लढत कशी असावी याचा प्रात्यक्षिक दोन्ही संघ दाखवत असताना आमने सामने आपण पाहतो. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. गोलंदाज या पुन्हा एकदा श्रेयस समोर. कौस्तुभ पाटील एक थाकड खेळाडू ज्याने अगदी चांगला खेळ साकारला मॅच मध्ये तोंडरे टीम साठी. हो फुल टॉस बॉल
सामना फिनिश करतोय आणि अभिनंदन टीम राधाकृष्ण तोंडरे तो सुपर 4 साठी दाखल होतो आजच्या दिवसामध्ये पहिला संघ एखादा ट्रॉफीचा मान मिळालेला या स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या तोंडरे टीमना पाहुणे आणि त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. वहाळ विपक्ष मोरबे मुकादम आहेत खरं तर कॅलॉक्स कंपनीमध्ये टोंडरे गावचे आमचे पाहुणे. टॉस का बॉस वहाळ टीम. यस नक्कीच आपला डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट 4 षटकांचा मॅच आदेश 4 षटकांचा मॅच आहे. फील्ड आणि समोर तुमच्या घरच्या मैदानावर संघ खेळणार आहे. यजमान विरुद्ध पाहुणा संघ असा हा मॅच होईल. काय प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये? त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा कमी डेफिनेटली कमीत कमी. आज प्लेइंग 11 मध्ये काय बदल आहे का? सेम प्लेइंग 11 आहे. येस ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. सुदेश होते आणि सुदेश कॅप्टन प्लॅनिंग करून इथे मैदानात उतरणार आहेत. मॅन ऑफ द मॅच टोंडरे टीमचा कौस्तुभ पाटील. क्रिटिकल इनिंग. खरं तर 19 धावांची गरज असताना काय तुफानी खेळी केली आहे आणि कौस्तुभ टाकला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. निसटता विजय. टोंडरे संघाला तारणहार ठरला. संकट मोचक बनला तो कौस्तुभ. बलिराम पाटील आणि वासुदेव पाटील यांना मी विनंती करतोय की आपण यावं. पाटील म्हटलं तर टोंडरे गावाची ही ओळख आहे. सर्व पाटील. चला या कौस्तुभ जल्दी लवकर ये. हरिग्रामचे आमचे राहुलजी भोपी यांचेही आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. लडकू वाघे माजी सरपंच वाजे मोरबे मापेसाहेब मोरबे गावातील माजी सरपंच लडकू साहेबांचे हे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत आणि नामदेवजी गायकवाड आपलेही हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मॅन ऑफ द मॅच तर कस्तुरला मान ऑफ द मॅच भरपूर चांगला खेळ रिवाल मात्र आपण विचार केला. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की माझी बॅट सध्या गरम आहे आणि चांगला खेळ माझ्या बॅट मधून येतोय. आज अंतिम क्षणाला अगदी चांगला खेळ साकारला. वेल प्लेड कौस्तुभ पाटील. खरं तर आज तुम्ही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेस. कारण अलिबाग दूर ताजापूर अर्थातच फार दूरवरचा संघ होता. बलाढ्य संघ होता. 6 बॉल 19 स्ट्राईक तुला मिळाली. रोशन पाटील नॉन स्ट्राईकला गेला. स्ट्राईक तुला मिळाली आणि त्या स्ट्राईकचं खरं तुम्ही सोनं करून दाखवलं. काय म्हणशील एकंदरीत या मॅच बद्दल? जिंकल्याबद्दल तर आनंद झालाय परंतु काय म्हणशील? कशी मॅच वाटली एकूण आणि कशी झाली? स्वतःवर विश्वास होता मी मारे म्हणून आणि मारले मी. स्वतःवर विश्वास होता. 19 मी म्हटलं की हा महत्वाचा मॅच होता. आता तुम्ही पुढे सरसावणार आहेत. अर्थात अतिशय महत्वाचा मॅच होता. बक्षिसात पात्र आहेत. एकंदरीत तुमचे पाठीराखे आहेत ते देखील तुम्हाला खूप सपोर्ट करतायत. काय म्हणशील सर्वांबद्दल? सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून मॅच विन झालो आम्ही पूर्ण टीमचा. आयोजन कसं वाटतंय? कारण 6 षटकांची सुरुवातीपासून आपण मॅच केलो आहे. पाहायला मिळत नाही. पूर्ण रायगड आणि ठाणेमध्ये देखील 6 षटकांचे मॅच होत नाही. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. इथं आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यस वेल कौस्तुभ खूप चांगलं या ठिकाणी कौस्तुभने आपल्याशी मुलाखत केली. तर नक्की आपण जाऊया पुढील मॅच मध्ये.